नमस्कार शेतकरी बांधवांनो आणि माझ्या मित्रांनो, आपण पाहता शेतकरी हप्ता यूट्यूब चॅनल्स. आज हवामान अंदाज आणि पुन्हा पाऊस येणार का, ही एक महत्वाची माहिती आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत. आपण बघितलं असेल, मागच्या 2 ते 3 दिवसात महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडलेला आहे आणि आपल्याला बदल घडून आलेला आहे. यामध्ये थंडी किती वाढणार आणि शेतकऱ्यांनी महत्वाची कोणती काळजी घ्यावी, यासाठी या व्हिडिओत पूर्ण सविस्तर माहिती बघणार आहोत. चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चला तर पूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघूया. प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाब डगराव यांनी आपल्याला पूर्ण सविस्तर माहिती आपल्याला पर्यंत आलेली आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. संध्याकाळची जी हवामान स्थिती म्हणजे मित्रांनो, गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात अवकाळी पावसाचे थैमान घातलं आहे. या ठिकाणी असेल लातूर असेल, परभणी असेल, सांगली, सातारा, अहिल्यानगर, पुणे, जालना या जिल्ह्यामध्ये आपल्याला बऱ्याच ठिकाणी पाऊस आपल्याला आढळलेला आहे. तर मागील 48 ते 24 तासात पावसाने बऱ्याच काही ठिकाणी हजेरी लावलेली आपल्याला दिसत आहे. पण आज 17 जानेवारी ते आपल्याला 22 जानेवारी यापर्यंत आपल्याला राज्यात अनेक भागात आपल्याला एक ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. बऱ्याच ठिकाणी आपल्याला पावसाचा अंदाज आपल्याला वर्तवला जात आहे. म्हणजे ते कोणते जिल्हे असू शकतात, त्यामध्ये आपल्याला अहिल्यानगर असेल, पुणे असेल, नाशिक असेल किंवा यवतमाळ असेल, या ठिकाणी आपल्याला काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. तर मात्र या पाऊस आपल्याला सरसगट नसून, म्हणजे कंटिन्यू पाऊस आपल्याला दिसून येणार नाही. तर आपल्याला हा पाऊस आपल्याला जास्तीत जास्त ठिकाणी पडेल किंवा जास्त पडेल असं काही नाही. हा एक कमी स्वरूपाचा पाऊस आपल्याला दिसणार आहे. पण जे 18-19 जानेवारीला एक हवामानात आपल्याला मोठा बदल झालेला दिसणार आहे. त्यामध्ये 17 जानेवारीपासून आपल्याला थंडी जाणवणार आहे. काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहील आणि काही ठिकाणी आपल्याला थंडी जाणवणार आहे. त्या ठिकाणी आपण बघितलं असेल की 18 जानेवारीपासून आपल्याला थंडीची दुसरी लाट येत आहे. म्हणजे भरपूर काही प्रमाणात आपल्याला थंडी पाहायला मिळणार आहे. यामध्ये आपल्याला जे अभ्यासक पंजाब डगराव यांच्या एक अंदाजानुसार आपल्याला 17 जानेवारी ते 22 जानेवारी यामध्ये आपल्याला उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ यामध्ये आपल्याला या भागात आपल्याला तापमान आता घटणार दिसत आहेत. यामध्ये बघितलं असेल आपण, शेतकऱ्यांना एक आनंदाची आणि थंडी फक्त त्रासदायक नाही, तर ही पिकांसाठी एकदम फायदेशीर आहे. रब्बीची पीक असतील, आपल्याला गहू, हरभरा किंवा इत्यादीची पीक असतील, त्या पिकामध्ये आपल्याला एक महत्त्वाची थंडी अमृतसारखी ठरणार आहेत. पण पिकामध्ये आपल्याला एक महत्त्वाचे पण नियोजन करणं गरजेचं आहे. यामध्ये बघा, जे शेतीचे असतील किंवा तुमचे द्राक्ष असतील, डाळिंब बागायतदार, थंडीमुळे सकाळी धुक्याची आपल्या पडण्याची शक्यता आहे. आपण बघत आहात की धुके आपल्याला बरेच काही ठिकाणी आहेत. यामध्ये आपण बघितलं असेल, त्यामुळे फवारणी करताना तंत्रज्ञानांचा घेऊन नियोजन केलं पाहिजे. तंबाखू, तूर, ऊस असेल, या आपल्याला त्यामध्ये पिकांची काढणी असेल, शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी असेल. आता बघूयात 17 ते 22 या जानेवारीमध्ये आपल्याला वेलिंग पिकं असतील, टरबूज असतील, खरबूज असतील. आता हे आपल्याला पिकांची रोगांपासून प्रादुर्भाव वाढवण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी आपल्याला काही नियोजन करणं गरजेचं आहे. यामध्ये आपल्याला जानेवारीत अखेर पुन्हा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे. जानेवारीत पूर्णपणे पावसाचे जाणार आहे. पण पावसाचा एक डगराव साहेबांचा आपला एक अंदाज आहे की जानेवारीमध्ये आपल्याला शेवटच्या आठवड्यात पुन्हा एकदा वातावरण तयार होऊ शकतो. काही जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवली जात आहेत. ते जिल्हे म्हणजे कोणते असतील? सांगली, सातारा, कोल्हापूर, अहिल्यानगर या भागात आपल्याला याचा प्रादुर्भाव जाणू शकतो. त्यासाठी शेतकऱ्यांचे महत्त्वाचे सल्ले आहे, कामाचं नियोजन करा. जे पाणी
निचरा होईल, एवढा पण पाऊस येणार नाही. आपल्याला जो हे राहील आणि पिकाचं संरक्षण करण्यासाठी आपण फवारणी असेल हे वेळची वेळ द्या. आणि कांदे असतील, कांद्यासाठी पण एक महत्त्वाचा सल्ला आहे. तर मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या मार्फत हवामान अंदाज पूर्ण बघितलेला आहे. तर त्यामध्ये आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल, उपयुक्त वाटला असेल तर आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण माहिती बघितलेली आहे. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असेच नवनवीन अपडेट बरोबर. तोपर्यंत